नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझे नाव सूरज आहे आणि मी एका दुकानात काम करतो। मी 8वी मध्ये असतानाच माझे पप्पा आम्हाला सोडून गेले। आता घरची जबाबदारी माझ्यावर चालली होती, म्हणून मी 10वीतून शाळा सोडली आणि छोटे मोठे काम करू लागलो। त्यानंतर मला समजले की एका मोठ्या कापडाच्या दुकानामध्ये एका मुलाची गरज आहे। तेव्हा मी त्या दुकानाच्या मालकाला भेटलो। त्यांनी मला तिथे कामाला ठेवले। दुकानाच्या मालकांचे नाव होते मनोज। मी त्यांना मनोज दादा म्हणत होतो। एक दिवस दादांनी त्यांचा डबा आणण्यासाठी त्यांच्या घरी मला पाठवले। त्यांचे घर जवळच होते। मी त्यांच्या घरी डबा आणण्यासाठी गेलो। दरवाजाची बेल वाजवली तेव्हा त्यांच्या बायकोने दरवाजा उघडला। तेव्हा मी त्यांच्या बायकोला पहिल्यांदा बघितलं तेव्हा मी त्याला बघतच राहिलो। ती खूपच सुंदर होती। जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा माझं मन तिच्यावर बसले। तिचे नाव पूजा असे होते। मी रोज सकाळी दादांच्या घरी जाऊन चाबी घेत होतो आणि दुकान उघडून साफसफाई करत होतो। त्यानंतर दादा 9-10 वाजता दुकानामध्ये येत होते। एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी मी त्यांच्या घरी चावी घेण्यासाठी गेलो। जेव्हा दरवाजा अर्धवट उघडा होता, मी आवाज दिला, घरात कोणी आहे का? पण कोणीच आवाज दिला नाही। मला दुकान उघडायला उशीर होत होता। मग थोडा वेळ तिथेच थांबलो। मला उशीर होत होता म्हणून मी दरवाजा लोटून आत गेलो, पण घरात कोणीच दिसत नव्हते। मी आतल्या रूमकडे गेलो, पण तिथले दृश्य बघताच माझ्या पायाखालची जमीन सरकली। वहिनी नेमक्या बाथरूममधून बाहेर आल्या होत्या आणि मी त्यांना एकटक बघत होतो। पण एका क्षणाला मला आठवलं आली की ही आपली मालकीने असं चोरून बघणे चांगले नाही। पण मन अजिबात ऐकत नव्हते। वहिनी कमालीची सुंदर दिसत होत्या। त्यांचे ओलकेसे त्यामधून उघळणारा मोत्यांसारखा पाण्याचा थेंब माझ्या मनाला वेड लावत होता। त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता। मी त्यांना एकसारखे बघत होतो। तितक्यात त्यांची नजर माझ्यावर गेली। त्यांनी मला पाहताच त्या म्हणाल्या, अरे तू केव्हा आलास? मी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो। मी त्यांच्याकडे एकसारखे बघत होतो। त्या मला विचारत होत्या। त्यानंतर मी अचानक भानावर आलो आणि म्हणालो, दादांनी दुकानाची चाबी सांगितली आहे। त्यानंतर त्या म्हणाल्या, अरे हो ठीक आहे, तू बस, मी लगेच तुला आणून देते। नंतर त्या घरामध्ये गेल्या आणि त्याने चाबी आणून माझ्या हातात टेकवली। त्यांच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला आणि अंगात एक वीज चमकल्यासारखी झाली। त्यानंतर मी चावी घेताना त्यांच्याकडे बघत होतो। त्या मलाच म्हणाल्या, अरे तू काय माझ्याकडे एकसारखा बघत आहेस? तू कधी बाईंना बघितले नाही का? मी त्यांना म्हणालो, नाही, मी असंच बघत होतो। त्यानंतर त्या मला म्हणाल्या, सूरज बस, मी तुझ्यासाठी चहा ठेवते। मी म्हणालो, नाही, दुकान उघडायला उशीर होत आहे। तर त्या म्हणाल्या, अरे काही नाही होत, मी सांगेन दादांना, तू बस, मी तुझ्यासाठी चहा बनवते। त्यानंतर त्या किचनमध्ये तशाच निघून गेल्या आणि माझ्यासाठी चहा बनवायला लागल्या। पण अजूनपर्यंत त्या टॉवेल गुंडाळूनच होत्या। त्यांना पूर्ण अंगाला टॉवेल गुंडाळला होता आणि त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या। मी त्यांना नको म्हणत होतो, पण त्यांना माझ्यासाठी चहा ठेवला। चहा ठेवून झाल्यावर त्यांनी माझ्याकडे चहा घेऊन येऊन मला चहा दिला। मी लगेच गटाकट चहा प्यायलो आणि म्हणालो, वहिनी आता मी जातो। त्या म्हणाल्या, अरे बस ना, जरा माझ्याशी गप्पा मार थोड्या। मी म्हणालो, नाही, मी नंतर येईन कधीतरी, एखाद्या दिवशी। त्यानंतर मी दुकानात चालत गेलो। दुसऱ्या दिवशी मी पुन्हा चाबी घेण्यासाठी त्यांच्या घरी आलो। यावेळेस त्यांनी मला थोडा वेळ बसून ठेवले। त्यावेळेस दादा कुठेतरी बाहेर गेले होते। वहिनी मला चावी देत विचारत होती, सूरज तुझे आहे? मी तिला माझे वय 22 वर्ष असे सांगितले। तेव्हा ती चुटकी वाजवून मला म्हणाली, अरे माझेही 22 वर्ष आहे, म्हणजे आपण दोघे एकाच वयाचे आहोत। त्यामुळे तू मला वहिनी म्हणू नकोस, माझ्या नावानेच मला हाक मारत जा। माझे नाव पूजा आहे, ते तर तुला माहीतच असेल। मी म्हणालो, हो माहीत आहे, पण नको, मला दादा काहीतरी म्हणतील। तेव्हा ती म्हणाले, अरे तू कशाला टेन्शन घेतोस? तुझ्या दादांच्या समोर तू मला वहिनी म्हण आणि एकटा असताना तू माझ्या नावानेच मला हाक मारत जा। त्यानंतर आम्ही दोघेही असलो। पूजा वहिनी दिसायला खूपच सुंदर दिसत होती। तिच्या चेहऱ्यावरून श्रीमंतीचा रुबाब झळकावून येत होता। मी रोज असं सकाळी दुकानाची चावी घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होतो। कधी दादा त्यावेळेस झोपलेले असायचे। तेव्हा वहिनीकडून चावी घेऊन मी दुकानात जात होतो। असेच काही दिवस निघून गेले आणि माझी वहिनीसोबत चांगलीच मैत्री झाली। ती दिवसापासून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त मला घरी बोलत होती। त्यांचं घर खूपच मोठं होतं, 4 मजली होतं। सगळ्यात वरची 4थ्या मजल्यावर पाण्याच्या मोटरचा स्विच होता। जेव्हा पाणी संपायचं तेव्हा वहिनी मला घरी बोलावून पाण्याची मोटर चालू करायला लावायची। आता तर ती दिवसातून 2-3 वेळा कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मला घरी बोलवत असायची। मलाही तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत बोलायला खूपच चांगले वाटत होते, कारण वहिनी एवढी सुंदर दिसत होती। तिला बघून माझे मन कधीच भरत नव्हते आणि ती मला दिवसेंदिवस खूपच आवडू लागली होती। आणि कधी मला असे वाटत होते की तिच्यापासून दूरच नाही जायचं, फक्त तिच्या जवळच राहायचं। कधी तर वहिनी मला किचनमध्ये सुद्धा बोलवत होती आणि माझ्या करत मला म्हणायची, ती प्लेट दे, ते भांडं दे, असं म्हणत ती मुद्दाम माझ्यासोबत टाईम घालवायचा प्रयत्न करत होती। सुरुवातीला मी थोडं घाबरत होतो, पण आता मी बघितलं की वहिनीला काहीच प्रॉब्लेम नाही
तर माझी भीती पण निघून गेली. एक दिवस मी सकाळी दुकानावर चावी घेऊन गेलो आणि दुकान उघडले. त्यानंतर दादा तिथे आले आणि दादा मला म्हणाले, आज तू एक काम कर, दुकान बंद कर, मला एका शहरात अर्जंट कामासाठी जायचे आहे आणि तू वहिनीला घेऊन आमच्या एका नातेवाईकाच्या इथे कार्यक्रम तिथे घेऊन जा, कारण मला अर्जंट काम आहे. त्यानंतर मी लगेच दुकान बंद केली आणि सरळ घरी निघालो. घरी गेल्यानंतर वहिनी मस्त तयार होऊन बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, आज चल सुरेश, आपल्याला एका ठिकाणी माझ्या नातेवाईकाच्या इथे जायचे आहे, तिथे एक कार्यक्रम आहे, तिथे आपल्याला जायचे आहे. त्यानंतर मी मोटरसायकल काढली आणि त्या माझ्या मागून बसल्या. आम्ही दोघेही शहराच्या बाहेर आलो. शहराच्या बाहेर कार्यक्रम एका छोट्या खेडेगावात होता. ते गाव शहरापासून बरेच अंतर होते, त्यामुळे आम्हाला जाण्यास वेळ लागत होता. शहराच्या बाहेर आल्यानंतर ज्या गावाला आम्हाला जायचे होते त्या गावाचा रस्ता खूपच खराब. त्यानंतर मी जशी त्या रस्त्याने गाडी टाकली तशी एक गाडी एकदम खुळखुळायला लागली आणि वहिनी माझ्या मागून बसल्या होत्या. त्यानंतर त्यांचा होणारा स्पर्श मला एक वेगळीच मजा देत होता. मी गाडी अगदी हळूहळू चालू लागलो. गाडी खराब रस्ता असल्यामुळे खुळखुळत होती. वहिनीने मला घट्ट पकडून धरले होते. त्यानंतर आम्ही असेच पुढे जाऊ लागलो. नाही नाही म्हणता ते गाव बरेच अंतर होते. आम्ही त्या गावाला पोचलो. त्यानंतर वहिनी कार्यक्रमात गेली. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. मी तिथे बसलो. त्यांनी मला चहा आणून द्यायला सांगितला. त्यानंतर असे 2 तास कार्यक्रम मी इकडे तिकडे बघत होतो. त्यानंतर कार्यक्रम झाल्यावर वहिनी मला म्हणाल्या, चल सूरज, आता आपण आपापल्या घरी लवकर जावे लागेल, कारण आता रस्त्याने अंधार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मी गाडीवर बसलो आणि गाडी सुरू केली आणि वहिनी पुन्हा माझ्या मागून बसल्या. यावेळेस त्या जरा मला जवळून सरकून बसल्या होत्या. मी गाडी सुरू केली आणि आम्ही शहराकडे निघालो. शहराकडे येत असताना संध्याकाळचा टाईम होता. ढग दाटून आले होते. वातावरण एकदम बिघडल्यासारखे. लगेच अचानक जोराने वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. आम्ही मोटरसायकलवर असल्यामुळे एकदम भिजू लागलो आणि मी आडोसा पाहून एका ठिकाणी एका झोपडीजवळ गाडी थांबवली. त्या झोपडीत आम्ही आसरा घेतला, पण पाणी एकदम मुसळधार सुरू झाला. बाहेर पावसाचा आवाज जोराने येत होता. विजांचा कडकडाट सुरू झाला. वहिनीला त्या विजांच्या आवाजामुळे अधिक भीती वाटू लागली. पण मी म्हणालो, वहिनी घाबरू नका, मी आहे ना, मी तुम्हाला सुरक्षित तुमच्या घरी पोचवेल. फक्त पाणी कमी होऊ द्या. पण पाऊस कमी होण्याचा अंदाज दिसत नव्हता. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली. आम्ही ओले झाले असल्यामुळे आम्हाला थोडी थंडीही वाजू लागली. पण तिथे काही व्यवस्था नव्हती. एक छोटीशी झोपडी होती आणि एक छोटी खाट होती. त्या खाटेवर आम्ही दोघं शेजारी शेजारी बसलो. बाहेर आता खूपच अंधार पडला होता, पण पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला कधीच काहीच करता येत नव्हते, कारण पावसातून मोटरसायकल जाणे म्हणजे धोकादायक होते. तर आम्ही तिथेच थांबायचा निर्णय घेतला. अंधार वाढत चालल्यामुळे वहिनीला थंडी वाजू लागली. वहिनीचे संपूर्ण कपडे ओले झाले होते. त्यांना अधिक थंडी वाजू लागली. मी त्यांच्याकडे बघितले तर त्या कमालीच्या सुंदर दिसत होत्या. त्यांचे केस ओले झाले होते. त्यांना थंडी वाजत असल्यामुळे त्यांची त्वचा थरथर कापत होती. त्यांचे ओठ हलत होते. त्यांचा चेहरा एकदम गोरा पडला होता. मी त्यांना म्हणालो, वहिनी, तुम्ही कपडे बदलून घ्या, कारण तुम्हाला खूपच थंडी वाजत आहे. तिथे एक झोपडी होती. त्या झोपडीत जास्त जागा नव्हती, पण त्यांना कपडे बदलणे आवश्यक होते. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. मी वहिनीला म्हणालो, वहिनी, मी बाहेर थांबतो, तुम्ही कपडे बदलून घ्या. पण वहिनी म्हणाली, अरे, बाहेर किती जोराचा पाऊस चालू आहे, काही हरकत नाही, तू तोंड दुसरीकडे कर, मी तुझ्या पाठीमागे कपडे बदलते. मी म्हणालो, ठीक आहे. मी एकीकडे उभा राहिलो आणि वहिनीने माझ्या मागे एक पडदा टाकला आणि त्या पडद्यामागे कपडे बदलू लागल्या. कपडे बदलत असताना त्यांना तिथे एक उंदीर दिसला आणि त्या एकदम घाबरल्या आणि मला येऊन मागून चिटकल्या. मी अचानक त्यांच्या मागून येऊन चिटकल्यामुळे एकदम घाबरलो. मी सुद्धा पूर्ण ओला झालो होतो. मला सुद्धा खूपच थंडी वाजत होती. त्या मागून येऊन चिटकल्यामुळे मला थोडी उबदारी येऊ लागली. पण मी त्यांना म्हणालो, काय झाले वहिनी? त्या म्हणाल्या, अरे, तो उंदीर आहे. मी म्हणालो, काही करत नाहीत. त्यानंतर मी म्हणालो, कपडे बदलून घ्या. मग त्यांनी कपडे बदलले आणि मी म्हणालो, मला सुद्धा कपडे बदलणे आहे. पण आता इथेच कपडे नव्हते, त्यामुळे मी तसाच बसलो. त्या माझ्या शेजारी सुमारे 2 तास सलग पाऊस चालू होता. त्यानंतर पाऊस थांबला. मग आम्ही शहराकडे पुन्हा निघालो. मला खूपच थंडी वाजत होती, पण आता काय करणार काही समजत नव्हती. मग आम्ही अंदाजे रात्रीच्या 10 वाजता शहरात पोचलो होतो. मी त्यांच्या घरी त्यांना सोडून दिले आणि मी माझ्या घरी आलो. एक दिवस दुपारच्या टायमाला वहिनीने दादांना फोन केला आणि आईस्क्रीम घेऊन येण्यास सांगितले. दादांनी माझ्या हातात पैसे दिले आणि वहिनींना आईस्क्रीम घेऊन जाण्यास सांगितले. मी खूप खुश होऊन आईस्क्रीम घेऊन त्यांच्या घरी गेलो. त्या दिवशी वहिनी मला म्हणाली, तुला जर वाईट वाटत नसेल तर मी तुला काहीतरी विचारू? मी म्हणालो, हो वहिनी, विचारा ना. तेव्हा ती म्हणाली, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी लाजत खाली मान घातली आणि वहिनीला म्हणालो, नाही वहिनी, माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही. वहिनी म्हणाली, तू एवढा हँडसम आहे, दिसायला एवढा छान आहेस, मग तुझी कोणी गर्लफ्रेंड कशी नाही? मी थोडं दुःखी झालो आणि वहिनीला म्हणालो, वहिनी खूपच गरीब आहे आणि गरिबासोबत कोण मैत्री करणार? तेव्हा वहिनी म्हणाली, असं काही नाही, प्रेम पैशाला बघून थोडी केली जाते. त्यानंतर मी वहिनीला म्हणालो, पण वहिनी, सगळ्याच मुलींचे विचार तुमच्यासारखे नसतात ना. त्यांना फक्त श्रीमंतच मुलगा पाहिजे, गाडीवरून फिरणारा, मोठे मोठे गिफ्ट देणारा, त्यांच्यावर पैसे उडवणारा, असाच बॉयफ्रेंड त्यांना पाहिजे असतो. जेव्हा वहिनी मला म्हणाली,
मग तुला कुणाची मैत्रीण करायची आहे का? तेव्हा मी वहिनीला म्हणालो, हो वहिनी, माझं मन तर खूपच करत आहे, पण काय करू, असे कोणी भेटतच नाही. मलाही कधी कधी असे वाटते की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुखदुःखाच्या गोष्टी तिला शेअर करायच्या, तिच्या मांडीवर माझं डोकं ठेवून निवांत झोपायचं आणि तिने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवायचा. पण असं होऊ शकेल का? वहिनी म्हणाली, तू तू टेन्शन घेऊ नकोस, माझी एक मैत्रीण आहे, ती मुंबईमध्ये राहती, मी तुला तुझ्याबद्दल बोलेन. मी मनातल्या मनात खूपच खुश होत झालो. पण कसे झाले तरी मला वहिनीच खूप आवडत होती आणि तिच्याशीच मला मैत्री करायची होती. त्यानंतर मी वहिनीला विचारलं, वहिनी, तुम्ही माझ्याकडून तरी विचारून घेतला, पण तुमच्याबद्दल काही सांगा ना, दादा तुम्हाला खुश ठेवतात की नाही? तेव्हा वहिनी म्हणाली, काय सांगू तुला ना, खुश ठेवतात ना उदास ठेवतात? मी म्हणाले, वहिनी विचारले. जेव्हा वहिनी म्हणाली, तुझे दादा तर मला खुश करायचा खूप प्रयत्न करतात, पण एकदम थकून जातात, त्यानंतर ते थकून पडून टाकतात. मी वहिनीला म्हणालो, मग दादांना कोणती गोळी वगैरे देऊन पहा. तेव्हा वहिनी म्हणाली, खूप गोळ्या औषधी दिली, पण काहीच फायदा नाही. आता तर फक्त वरून मला खुश करावं लागतं, पण बघ आतमधून मी खूप उदास झाले असते. तुला तर माहीतच आहे, एका बाईच्या नवऱ्याकडून सगळ्यात जास्त तेच सुख पाहिजे असतं. ते सुख मिळालं की बाई खुश राहते आणि पुन्हा ती उदास होऊन मान खाली घालू लागली. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, काही हरकत नाही वहिनी, कधी ना कधी गोळ्या औषधांचा फरक पडेलच. त्यावेळेस मला हे समजून आलं की वहिनी आतल्या आत खूपच एकटी आहे. दादा तर वरूनच हट्टेकट्टे दिसतात, पण त्यांच्यामध्ये तर काहीच ताकद नाही. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस दुपारी मी जेव्हा वहिनीकडे काही सामान आणायला गेलो, तेव्हा वहिनीला मी मैत्रीबद्दल गोष्ट आठवून दिली. तेव्हा ती गोष्ट आठवली आणि मला म्हणाली, अरे हा, मी तिला विचारलं. मी एकदम खुश होऊन तिला विचारले, मग काय म्हणाली ती? वहिनी म्हणाली, अरे यार, काय सांगू, तिने नकार दिला. तिचा तर पहिल्यापासूनच बॉयफ्रेंड आहे. माझं मन एकदम उदास झालं. हे बघून वहिनी मला म्हणाली, काही हरकत नाही, तुझं मन तू छोटं करू नकोस, मी तुझी मैत्री नक्कीच कुणाशी ना कुणाशी करून देईन. दादा तर दर शुक्रवारी त्यांच्या गावी जात होते. तिथे गावी त्यांची खूप मोठी शेती होती. ते बघण्यासाठी त्यांना गावी जावे लागत होते, ज्यामुळे दर शुक्रवारी दुकान बंद असायचं. म्हणून मी पण कधीकधी वहिनीची घरात कामे करायला त्यांच्या घरी जात होतो. हे सगळं बघून दादांना आणि वहिनीला दोघांनाही चांगलं वाटू लागलं आणि मी त्यांना आवडू लागलो. एका थिएटरमध्ये जाऊन नवीन नवीन पिक्चर बघायला खूप आवडत होते. जेव्हा मी वहिनीला पिक्चर बघण्यासाठी पैसे मागत होतो, तेव्हा वहिनी मला लगेच पैसे देत होती. या सगळ्या गोष्टीवरून मला समजून आले होते की वहिनी मला पसंत करते, पण त्यांना हे सर्व बोलायची हिंमत होत नव्हती. पण एक दिवस संध्याकाळी त्यांच्या घरातले पाणी संपले, तेव्हा वहिनी मला फोन करून वरती जाऊन मोटर चालू करायला सांगितली. तेव्हा मी 4थ्या मजल्यावर जाऊन मोटर चालू केली आणि पुन्हा वापस जाऊ लागलो. तेव्हाच अचानक मला असं वाटलं की आज दादा गावी गेलीत आणि वहिनी पण घरात एकटीच आहे. असंही ती रोज घरात एकटीच असते, पण आज मालक नाही. त्यामुळे आज मला चांगली संधी भेटली आहे. ती माझ्या मनातल्या वहिनीला बोलून टाकायचा विचार केला, पण मी असं कसं सांगू हे मला समजत नव्हतं. पहिला तर मला हे माहीत करून घ्यायचं होतं की माझ्याबद्दल त्यांच्याही मनात काही आहे की नाही. थोडा वेळ विचार केल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. त्यावेळेस बाजारात CD प्लेअर, DVD कॅसेट असायची, जे फक्त श्रीमंत लोकच विकत घेऊ शकत होते. वहिनीच्या जवळही एक CD प्लेअर होता. तेव्हा मी वहिनीला म्हणालो, वहिनी मला आज एक मूवी बघायचं खूप मन करत आहे. तेव्हा वहिनी मला म्हणाली, ठीक आहे, इथे भरपूर मूवीच्या सीड्या आहेत, कुठली लावायची आहे तू लाव. मी त्या साड्या बघितल्या. त्या जुन्या पिक्चरला सीड्या होत्या. मी वहिनीला म्हणालो, वहिनी मला हे पिक्चर बघायचे नाही. वहिनी मला म्हणाली, मग तुला कोणता पिक्चर बघायचा आहे? मी वहिनीला म्हणालो, मला ते वाले पिक्चर बघायचे आहेत. तेव्हा वहिनी मला म्हणाली, ते म्हणजे कोणते? मी म्हणालो, अरे वहिनी, आता मी कसं सांगू तुम्हाला, तुम्ही स्वतः समजून घ्या ना. तेव्हा वहिनी मला म्हणाली, बहाणेबाजी करू नकोस, जे बोलायचं आहे ते स्पष्ट सांग, मला तसं काही समजत नाही. तेव्हा घाबरत मी वहिनीला म्हणालो, वहिनी मला पहिला वचन द्या की तुम्ही मला जे सांगेल त्याबद्दल तुम्ही वाईट मानून घेणार नाही. तेव्हा वहिनी मला म्हणाली, अरे मी तुला वचन देते, मी आजपर्यंत तुझ्या कोणत्या ना कोणत्या वाईट गोष्टीचे मानून घेतले नाही आहे का? जे आज मानेल. तेव्हा वहिनीला मी इशारा करून समजावले. तेव्हाच तिला समजले. ती अजून थोडा वेळ गप्प बसली. मी तिला म्हणालो, वहिनी मला ते व्हिडिओज बघायचे आहेत. तेव्हा वहिनी मला म्हणाली, त्यात काय मग, पुढच्या शुक्रवारी जेव्हा तुझे दादा गावी जातात तेव्हा तू घरी ये, मी माझ्या एका मैत्रिणीकडून CD मागून घेते. मी म्हणालो, ठीक आहे वहिनी, मग माझी एक अट आहे. वहिनी म्हणाली, ती कोणती अट आहे? मी म्हणालो, वहिनी तुमच्यासोबत बसून ते व्हिडिओ बघण्याची मला असं एकटं बघू वाटत नाही. वहिनी थोडी लाजून हसू लागली आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, मी पण तुमच्यासोबत ते व्हिडिओ बघेन, बस आता तू खुश आहेस ना? वहिनी म्हणाली, आता मी खुश नाही होणार तर मग कधी होणार? मला समजलं होतं की मी वहिनीबद्दल जे विचार करत होतो ते वहिनीही माझ्याबद्दल तेच विचार करत आहे. पुढच्या शुक्रवारी सकाळी 8 वाजता मी त्यांच्या घरी पोहोचलो. दादा गावी निघून गेले होते आणि वहिनी घरात एकटीच होते. मी हॉलमध्ये बसून TV बघत होतो. वहिनी अजून तिच्या रूममध्ये बाहेर आलीच नव्हती.
जेव्हा वहिनीच्या रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मी वहिनीला बघतच राहिलो. ती आज खूपच छान तयार होऊन झाली होती. तिने मरून कलरची साडी घातली होती. तिचा गोरा रंग त्या साडीमध्ये खूपच तुटून दिसत होता. असेही तिने रोज नवीन नवीन चांगले कपडे घालत होती, पण ती आज खूपच छान तयार झाली होती. तशी माझी नजर वहिनीच्या शरीरावर पडली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. वहिनी माझ्याकडे येत होती आणि मी वहिनीकडे टक लावून बघत होतो. वहिनी माझ्यासमोर येऊन चुटके वाजू लागली आणि मला म्हणाली, अरे कुठे हरवला आहेस? काय झालं? मी म्हणालो, वहिनी तुम्ही असं आज खूपच सुंदर दिसत आहात. आज एवढं तयार होऊन कुठे जाणार आहात? तेव्हा वहिनी मला म्हणाली, मी एका खास मुलासाठी तयार झाले आहे. मला समजले की तो खास मुलगा कोण आहे. वहिनी माझ्यासाठीच तयार झाली होती. मी स्मित हास्य केलं आणि मी दोघं आतमध्ये गेलो आणि वहिनीला विचारले, वहिनी सीडीचं काय झालं? वहिनी म्हणाली, अरे यार त्या सीडीबद्दल मी माझ्या मैत्रिणीकडे विचारलं, पण तिच्याकडे ती सीडी नाहीच, खराब झाली आहे. हे ऐकून माझा मूड ऑफ झाला. मला वाटलं की आता माझा सगळा प्लॅन ठप्प झाला. वहिनीने माझा उदास चेहरा बघितला आणि तिला वाईट वाटलं, पण त्यानंतर ते असे काही बोलली ते माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता. वहिनी एक वेगळी स्माईल करून मला म्हणाली, अरे ती वाली कॅसेट नसले तर मी आहे ना, त्या कॅसेटमध्ये काय आहे जे माझ्यामध्ये नाही, आणि तसं बघण्यापेक्षा रिअलमध्ये अनुभव घ्यायला काय हरकत आहे. मी वहिनीच्या त्या शब्दांनी काही क्षण अगदी स्तब्ध झालो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्मित रेषा होती आणि तिच्या डोळ्यात काहीतरी दडलेलं मला स्पष्ट दिसत होतं. मी हळू आवाजात म्हणालो, पूजा तू नेमकं काय म्हणतेस? ती माझ्या जवळ आली आणि शांतपणे म्हणाली, जे ऐकतोस तेच, पण त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुला माझ्या मनात डोकावावं लागेल. माझ्या हृदयाची धडधड वाढली. इतके दिवस ज्या गोष्टीचा मी फक्त विचार करत होतो तीच गोष्ट आज माझ्यासमोर उभी होती. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, मला भीती वाटते. ती हसली आणि म्हणाली, भीती कसली? मी तुला कधीच चुकीचं समजलं नाही. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी विचारलं, मग तू मला इतके दिवस जवळ का करत होतीस? पूजा काही क्षण शांत राहिली. मग खिडकीबाहेर पाहत ती म्हणाली, कारण तू इतरांसारखा नाही सूरज. माझ्या आयुष्यात लोक आहेत, पैसा आहे, मोठं घर आहे, पण माझ्याशी मनापासून बोलणारं कोणीच नाही. तिच्या आवाजात अचानक उदासी झाली. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, पण दादा? ती हलकेच हसली आणि म्हणाली, तुझ्या दादाबद्दल तू मला प्रश्न विचारू नकोस. काही नाती बाहेरून दिसतात तशी आतून नसतात. तिच्या या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. मला जाणवलं की पूजा काहीतरी मोठं माझ्यापासून लपवत आहे. मी पुन्हा विचारलं, तुझ्या मनात माझ्यासाठी खरंच काही आहे का? ती माझ्याकडे सरळ पाहत म्हणाली, तुला अजूनही उत्तर हवं आहे का? मी काही बोललो नाही. ती माझ्या डोळ्यात पाहत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, हो आहे ना. त्या एका शब्दाने माझ्या मनात जणू वादळ उठलं. मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण तिने हाताने मला थांबवलं. सूरज, आधी माझं ऐक, गुपित ऐक. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आज तू इथे आलास हे योगायोगाने झालेलं नाही. मी चकित झालो. म्हणजे? ती म्हणाली, गेल्या काही दिवसांपासून मी तुला जाणून बुजून जवळ करत होते. मला पाहायचं होतं की तू माझ्यावर खरंच विश्वास ठेवतोस का? मी काहीच बोलू शकलो नाही. ती पुढे म्हणाली, आणि आज मला खात्री झाली आहे. पण कसली? मी विचारलं. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, की तू माझ्यासाठी फक्त दादांच्या दुकानात काम करणारा मुलगा राहिलेला नाहीस. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. पण त्याच क्षणी बाहेर गेटचा आवाज झाला. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. पूजा अचानक घाबरली. सूरज, कोणीतरी आलंय. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. गेटजवळ एक काळी कार उभी होती. कारमधून एक अनोळखी माणूस खाली उतरला. त्याने घराकडे पाहिलं आणि मोबाईलवर कोणाला तरी फोन केला. पूजाचा चेहरा अचानक पांढरा पडला. मी विचारलं, हा कोण आहे? ती काहीच बोलली नाही. मी पुन्हा विचारलं, पूजा तुला हा माणूस माहीत आहे का? तिने हळू आवाजात उत्तर दिलं, हो, आणि जर हा इथे आला असेल तर आपल्यासाठी मोठी अडचण आहे. मी तिच्याकडे पाहत राहिलो. काही क्षणापूर्वी प्रेमाच्या भावनांनी भरलेलं घर आता अचानक एखाद्या रहस्यमय कोड्यासारखं वाटत होतं. बाहेरची बेल वाजली. पूजा माझा हात धरून म्हणाली, सूरज, काही झालं तरी तू माझ्यावर विश्वास ठेव. आज तुला माझ्या आयुष्यातलं असं सत्य कळणार आहे ज्यामुळे कदाचित तू माझ्यापासून कायमचा दूर जाशील किंवा माझ्यापासून कायमचा उभा राहशील. बेल पुन्हा वाजली. आम्ही दोघेही शांत उभे होतो आणि पुढच्या क्षणी दारावर जोरात थाप पडली. दारावरची थाप पुन्हा एकदा जोरात पडली आणि पूजा माझा हात घट्ट पकडून म्हणाली, सूरज, काही झालं तरी तू आता माझ्यासोबत राहा. मी मान हलवली. बाहेरून एक पुरुषाचा आवाज आला, पूजा दार उघड, मला माहीत आहे तू घरात आहेस. तो आवाज ऐकताच पूजाच्या चेहऱ्यावरची घाबरलेली भावना आणखी वाढली. मी हळू आवाजात विचारलं, हा कोण आहे? ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, हा माझ्या भूतकाळाशी जोडलेला माणूस आहे. पण तो तुझ्या घरी का आला आहे? मी विचारलं. पूजा म्हणाली, कारण त्याला वाटतं की माझ्याकडे अशी एक गोष्ट आहे जी त्याच्याकडे असायला हवी. मी ती काही समजण्याआधीच दारावर पुन्हा थाप पडली. पूजा मला हॉलच्या मागे खोलीत घेऊन गेली आणि कुजबुजत म्हणाली, तू इथे थांब, मी त्याच्याशी बोलले. मी तिचा हात धरून म्हणालो, नाही पूजा, तुला एकटीला त्याच्यासमोर जाण्याची गरज नाही. ती माझ्याकडे पाहून हलकसं हसली आणि म्हणाली, म्हणूनच तर तू मला आवडतोस सूरज, तू माझ्यासाठी उभा राहतोस. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. ती दाराजवळ गेली आणि सावधपणे दार उघडलं. बाहेर तोच अनोळखी माणूस उभा होता. त्याने पूजाकडे पाहिला आणि म्हणाला, शेवटी दार उघडलंस.
पूजा शांतपणे म्हणाली, तुला इथे येण्याची परवानगी कोणी दिली? तो उपहासाने हसला आणि म्हणाला, परवानगी घेऊन आलो असतो तर कदाचित तू मला आत घेतलंच नसतं. त्याची नजर अचानक माझ्यावर पडली. त्याने भुवया उंचवत विचारलं, हा कोण? पूजा क्षणभर थांबली आणि म्हणाली, हा माझ्या ओळखीचा आहे. तो माझ्याकडे संशयाने पाहत म्हणाला, फक्त ओळखीचा? माझ्या मनात राग आला, पण पूजा माझ्याकडे पाहून शांत राहण्याचा इशारा करत होती. काही क्षण वातावरण अगदी तणावपूर्ण झालं. मग त्या माणसाने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला आणि पूजासमोर धरला. फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी दुरून तो फोटो पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला काही स्पष्ट दिसलं नाही. तो म्हणाला, हा फोटो विसरलीस का? पूजा थरथरत्या आवाजात म्हणाली, हा फोटो माझ्याकडे कसा आला हे तुला माहीत आहे? तो म्हणाला, मला सगळं माहीत आहे पूजा, आणि तुझ्या नवऱ्यालाही काही गोष्टी माहीत होत्या. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. माझ्या दादांना? मी नकळत बोलून गेलो. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, तुझ्या दादांना. पूजा लगेच मध्ये आली. सूरजला यात ओढू नकोस. तो हसला आणि म्हणाला, आता उशीर झालाय. हा मुलगा आधीच तुझ्या आयुष्यात खूप आतापर्यंत आला आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पूजा माझ्याकडे वळली आणि म्हणाली, सूरज, मला तुला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, मग आता त्यात सांग, सत्य काय आहे? पूजा काही क्षण डोळे मिटून उभी राहिली. मग ती म्हणाली, तुझ्या दादांचं आणि माझं लग्न जसं तुला वाटतं तसं साधं नाही. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. म्हणजे? मी विचारलं. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुझ्या दादांनी माझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे, आणि ते सत्य बाहेर आलं तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे. मी तिच्याकडे पाहत राहिलो. बाहेर उभा असलेला तो माणूस शांतपणे आमचं संभाषण ऐकत होता. अचानक त्याने फोन काढला आणि स्क्रीन पूजासमोर धरली. स्क्रीनवर एक फोटो होता. तो फोटो पाहताच पूजा आदरली. तिच्या हातातून मोबाईल खाली पडला. मी घाबरून विचारलं, पूजा, त्या फोटोमध्ये काय आहे? ती माझ्याकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यात आता अश्रू होते. ती फक्त एवढंच म्हणाली, सूरज, आता तुला माझ्यावर प्रेम आहे की नाही यापेक्षा मोठा प्रश्न आहे, तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? त्या क्षणी बाहेर अचानक गाडीचा हॉर्न वाजला. आम्ही तिघांनीही गेटकडे पाहिलं. दुसरी एक कार घरासमोर येऊन थांबली होती आणि त्या कारमधून खाली उतरलेली व्यक्ती पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो स्वतः मनोज दादा होता. मनोज दादा आमच्या समोर येऊन उभे राहिले आणि काही क्षण घरात पूर्ण शांतता पसरली. माझ्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता, दादा इथे कसे आले? आज तर ते गावी गेले होते. मग त्यांना माझ्या आणि पूजाच्या इथे असल्याचं कसं कळलं? दादांनी आधी माझ्याकडे पाहिलं, मग पूजाकडे आणि शेवटी त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, उलट एक विचित्र शांतपणा होता. त्यांनी फक्त एवढंच विचारलं, शेवटी तू आलास? त्या अनोळखी माणसाने हसत उत्तर दिलं, हो, आणि यावेळी मी रिकाम्या हाताने जाणार नाही. मी गोंधळून दादाकडे पाहिलं. दादा, तुम्ही गावी गेला होतात ना? माझ्या प्रश्नावर दादांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मी गावी गेलो होतो, पण तुला जे सांगितलं होतं ते सगळं खरं नव्हतं. माझ्या छातीत धडकी भरली. पूजा काहीतरी बोलणार इतक्यात दादांनी हात वर करून तिला थांबवलं. पूजा, आता काही लपवू नकोस. सूरजला सत्य कळण्याची वेळ आली आहे. मी पूजाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, सूरज, मी तुला फसवायचा कधीच प्रयत्न केला नाही. मी विचारलं, मग माझ्यापासून काय लपवलंयस? पूजा उत्तर देणार इतक्यात त्या अनोळखी माणसाने आपल्या खिशातून एक जुनी किल्ली काढली. ती किल्ली पाहताच मनोज दादांचा चेहरा बदलला. त्यांनी कठोर आवाजात विचारलं, ही किल्ली तुला कुठून मिळाली? तो माणूस हसला. जिथे सगळं गुपित लपलेलं आहे तिथून. मी आश्चर्याने दोघांकडे पाहत होतो. दादा काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, सूरज, तुला आठवतंय का मी तुला दुकानाची चावी नेहमी घरी घेण्यासाठी का पाठवायचो? मी म्हणालो, मला वाटायचं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. दादा हळूच म्हणाले, विश्वास होता, पण त्यापेक्षा मोठं कारण होतं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पूजा अचानक म्हणाली, सूरज, तू ज्या घरात रोज येत होतास ना, त्या घरात फक्त आम्ही राहत नाही. मी दचकून विचारलं, म्हणजे? तिने चौथ्या मजल्याकडे पाहिलं आणि कुजबुजली. तिथे एक खोली आहे जी गेल्या 5 वर्षापासून बंद आहे. मी म्हणालो, पण मला तर तिथे मोटरच्या स्विचसाठी अनेकदा जावं लागलं. पूजा म्हणाली, मोटरच्या खोलीच्या बाजूला असलेली लोखंडी खोली तू कधी उघडून पाहिली आहेस का? मी नकारार्थी मान हलवली. दादा अचानक पुढे आले आणि म्हणाले, ती खोली आजपर्यंत कुणी उघडली नाही. त्या क्षणी बाहेर वीज चमकली आणि घरभर काही क्षण अंधार पसरला. अंधारात मला कुठून तरी हलका आवाज ऐकू आला, जणू वरच्या मजल्यावर कुणीतरी चालत होतं. मी घाबरून वर पाहिलं, आवाज पुन्हा आला. पूजा माझ्या हाताला घट्ट पकडून म्हणाली, सूरज, तो आवाज तूही ऐकला नाही? आणि मी काही बोलण्याआधीच दादांनी टॉर्च घेतली आणि जिन्याकडे वळली. त्या अनोळखी माणसाने त्यांना थांबवत म्हटलं, मनोज, आज त्या खोलीचं दार उघडणार आहे. दादांनी त्यांच्याकडे रोखून पाहिलं. तुला खात्री आहे? तो म्हणाला, हो, कारण त्या खोलीत फक्त तुझं गुपित नाही, सूरजच्या आयुष्याशी जोडलेलं एक सत्यही आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या आयुष्याशी? मी विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. आम्ही चौघेही हळूहळू जिना चढू लागलो. प्रत्येक पायरीवर माझ्या मनात प्रश्न वाढत होते. चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर दादांनी एका जुन्या भिंतीसमोर उभं राहून खिशातून एक छोटी किल्ली काढली. माझ्या हातात किल्ली आणि त्यांच्या हातातील किल्ली अगदी सारखीच दिसत होती.
त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, सूरज, हे दार उघडल्यानंतर तू मला दादा म्हणशील की नाही हे मला माहीत नाही. माझ्या अंगावर काटा आला. पूजा माझ्या शेजारी उभी होती. तिने हळूच माझा हात धरला. दादांनी किल्ली कुलुपात फिरवली. कुलूप चरकन उघडलं. दार हळूहळू उघडलं आणि त्यातून जुन्या कागदांचा, धुळीचा आणि बंद खोलीचा वास बाहेर आला. टॉर्चचा प्रकाश आत टाकताच एका टेबलावर एक जुना लोखंडी बॉक्स दिसला. त्या बॉक्सवर एकच नाव लिहिलं होतं, सूरज. माझ्या अंगातून अक्षरशः रक्त गोठल्यासारखं झालं. मी थरथरत विचारलं, माझं नाव इथे कसं? पूजा माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आता फक्त अश्रू नव्हते तर भीती होती. दादांनी बॉक्स उघडला. आत काही जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एक पत्र होतं. दादांनी ते पत्र माझ्या हातात दिलं. पत्रावर लिहिलं होतं, हे पत्र सूरजला त्यांच्या 22व्या वर्षी द्यावे. माझ्या हातातलं पत्र थरथरत होतं. मी ते उघडणार इतक्यात खाली अचानक घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आम्ही सगळे दचकून एकमेकांकडे पाहू लागलो. त्या अनोळखी माणसाने खिडकीतून खाली पाहिलं आणि त्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. आपण एकटे नाही आहोत, तो म्हणाला. मी घाबरून विचारलं, मग खाली कोण आहे? तो काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, ज्याच्यापासून पूजा गेली 5 वर्ष पळत आहे तो आज इथपर्यंत पोचला आहे. पूजा माझ्याकडे पाहत कुजबुजली, सूरज, पत्र वाच, कारण त्यातच तुझ्या जुन्या जन्माचं आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं रहस्य दडलं आहे. मी थरथरत्या हातांनी ते पत्र उघडलं. पहिल्याच ओळीवर माझी नजर खिळून राहिली. सूरज, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ आता तुला सत्य सांगण्याची वेळ आली आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. खाली लिहिलं होतं, तू ज्या माणसाला आजपर्यंत तुझ्या दादा समजत आलास त्याने तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य तुझ्यापासून लपवलं आहे. मी दादांकडे पाहिलं. ते खाली मान घालून उभे होते. मी विचारलं, दादा, हे काय आहे? त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. पूजा माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, सूरज, पत्र पूर्ण वाच. मी पुढे वाचू लागलो. तुझ्या वडिलांचा मृत्यू जसा तुला सांगण्यात आला तसा तो साधा अपघात नव्हता. त्या घटनेच्या मागे काही लोक होते. तुझ्या वडिलांनी काही महत्त्वाची कागदपत्रं शोधून काढली होती आणि ती कागदपत्रं चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ नयेत म्हणून त्यांनी ती एका सुरक्षित ठिकाणी लपवली होती. माझे डोळे मोठे झाले. माझ्या वडिलांबद्दल मला आयुष्यभर जे सांगण्यात आलं होतं ते सगळं खोटं होतं. मी पुढची ओळ वाचली आणि त्या कागदपत्रांचा संबंध मनुष्य आहे. मी दादांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. दादा, माझ्या पप्पांचा आणि तुमचा काय संबंध होता? मी विचारलं. दादा काही क्षण शांत राहिले आणि शेवटी म्हणाले, तुझ्या पप्पांनी मला त्यांचा भाऊ मानलं होतं. मी आदरलो. म्हणजे? ते म्हणाले, आमच्या रक्ताचं नातं नव्हतं पण आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलो होतो. तुझ्या पप्पांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. मी पुन्हा पत्राकडे पाहिलं. पुढे लिहिलं होतं, मनोजने तुला वाचण्यासाठी तुझ्यापासून अंतर ठेवलं पण त्याच्यावरही नजर ठेवली जात होती. माझ्या मनात एकच प्रश्न होता, मग पूजा या सगळ्यात कुठे येते? जणू माझा प्रश्न तिला समजला. पूजा हळू आवाजात म्हणाली, माझ्या या गोष्टीशी संबंध तुझ्या कल्पनेपेक्षा खूप जुना आहे. मी तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, माझे वडील आणि तुझे वडील एकाच प्रकरणात काम करत होते. तुझ्या वडिलांना धोका निर्माण झाल्यानंतर माझ्या वडिलांनी काही पुरावे सुरक्षित ठेवले होते. मी विचारलं, पण ते पुरावे कुठे आहेत? पूजा काही बोलणार इतक्यात खाली पुन्हा आवाज आला. यावेळी कोणाच तरी जिन्यावरून येत असल्याचा स्पष्ट आवाज येत होता. दादांनी लगेच दिवा बंद केला. आम्ही सगळे शांत झालो. पावलांचा आवाज हळूहळू जवळ येत होता. माझ्या श्वासांचा आवाजही मला खूप मोठा वाटत होता. काही क्षणांनी कोणीतरी 4थ्या मजल्यावर आलं. दाराच्या बाहेर सावली दिसत होती. त्या सावलीने बंद खोलीच्या दारावर हात ठेवला. पूजा माझ्याजवळ येऊन कुजबुजली, तोच आहे. मी विचारलं, कोण? ती म्हणाली, ज्याच्यापासून आम्ही इतकी वर्ष लपवतोय. दादांनी हळूच टेबलावरची जुनी लोखंडी पेटी उचलली आणि माझ्या हातात दिली. सूरज, काही झालं तरी ही पेटी त्या माणसाच्या हातात जाऊ देऊ नकोस. ती पेटी घट्ट पकडली. बाहेरून आवाज आला, मनोज, मला माहीत आहे तुम्ही सगळे आत आहात. दादांनी माझ्याकडे पाहिलं आणि कुजबुजले, आता तुझ्यावर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे का? अचानक दाराला जोरात धक्का बसला. जुना दरवाजा हलला. दुसरा धक्का बसला. पूजा घाबरून माझ्या जवळ आली. तिसऱ्या धक्क्याने दाराची कडी तुटली आणि एक अनोळखी व्यक्ती आत शिरली. त्याने सर्वांकडे पाहिलं आणि माझ्या हातातील पेटी पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित आलं. तर पेटी तुझ्याकडे आहे, तो म्हणाला. मी मागे सरकलो. तो माझ्याकडे येऊन लागला पण मनोज दादा त्यांच्या आणि माझ्या मध्ये उभे राहिले. एक पाऊलही पुढे येऊ नकोस, त्या माणसाने हसत उत्तर दिलं. मनोज, तू अजूनही त्याला वाचवायचा प्रयत्न करतोयस? दादा म्हणाले, हो, कारण यावेळी माझ्याकडे गमावण्यासारखं काही उरलेलं नाही. अचानक त्या माणसाने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला आणि माझ्यासमोर फेकला. तो फोटो जमिनीवर पडला. मी तो उचलला आणि फोटो पाहताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरल्यासारखं झालं. त्या फोटोमध्ये माझे पप्पा होते. त्यांच्या शेजारी पूजा होती आणि त्यांच्या मागे उभा असलेला तिसरा माणूस म्हणजे तोच अनोळखी माणूस होता. पण फोटोच्या मागे लिहिलेली तारीख पाहून माझ्या हातातून फोटो खाली पडला. ती तारीख माझ्या जन्माच्या तब्बल 2 वर्ष आधीची होती. मी पूजाकडे पाहिलं. तू माझ्या पप्पांना माझ्या जन्माआधीपासून ओळखत होतीस? मी पूजा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग तिने असं एक वाक्य सांगितलं ज्यामुळे माझ्या आयुष्याचा प्रत्येक जुना प्रश्न पुन्हा नव्याने उभा राहिला. सूरज, तुझ्या पप्पांनी मला शेवटच्या वेळी एकच गोष्ट सांगितली होती,
जेव्हा सूरज 22 वर्षाचा होईल तेव्हा त्याला सत्य सांग. खोलीत पुन्हा शांतता पसरली. मी तिच्याकडे पाहत राहिलो. माझा 22वा वाढदिवस नुकताच झाला होता. म्हणजे सगळं आजच सुरू होणं योगायोग नव्हता. कोणीतरी तब्बल 22 वर्षापासून माझी वाट पाहत होतं. मी पूजाकडे एकटक पाहत होतो. माझ्या मनात हजारो प्रश्न होते. माझ्या पप्पांनी तुला माझ्याबद्दल आधीपासून कसं सांगितलं होतं? मी थरथरत्या आवाजात विचारलं. पूजा डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, सूरज, तुझ्या पप्पांनी आणि माझ्या वडिलांना मिळून एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. त्या प्रकरणात काही प्रभावशाली लोक अडकले होते. तुझ्या पप्पांकडे त्यांचे पुरावे होते, पण त्यांना धोका निर्माण झाला आणि त्यांनी ते पुरावे या घरात लपवले. मनोज दादांनी ते पुरावे जपले आणि तुला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. मी दादांकडे पाहिलं. ते शांतपणे मान खाली घालून उभे होते. मग माझ्या अप्पांचा अपघात? मी विचारलं. दादांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, तो अपघात नव्हता. त्यांच्यावर हल्ला झाला होता, पण आम्हाला ते सिद्ध करण्यासाठी पुरावे हवे होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले. इतकी वर्षे मी ज्या सत्यापासून अनभिज्ञ होतो ते आज माझ्यासमोर उभं होतं. तेवढ्यात तो अनोळखी माणूस पुढे आला आणि म्हणाला, आता पेटी माझ्या ताब्यात दे. दादांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, नाही. त्या क्षणी त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि म्हणाला, मग पोलिसांना सगळं सांगावं लागेल. पूजा अचानक पुढे आली आणि म्हणाली, सांग, कारण यावेळी सत्य लपवण्याची गरज नाही. त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं. पूजा पुढे म्हणाली, तुला वाटतं आम्ही अजूनही तुझ्यापासून घाबरतो? गेल्या 5 वर्षात मी सगळे पुरावे गोळा केले आहेत. तिने आपला मोबाईल बाहेर काढला. त्यात अनेक फोटो, कागदपत्र आणि रेकॉर्डिंग होती. मला तेव्हा समजलं की पूजा इतके दिवस शांत का होती. ती फक्त परिस्थिती सहन करत नव्हती, तर सत्य बाहेर आणण्यासाठी पुरावे जमा करत होती. दादांनी माझ्याकडची पेटी उघडली. त्यात एक पेनड्राईव्ह, काही कागदपत्र आणि माझ्या पप्पांचं शेवटचं पत्र होतं. मी ते पत्र हातात घेतलं. त्यात लिहिलं होतं, सूरज, माझ्या मुला, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी तुझ्यासोबत नाही, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गरिबी तुझी कमजोरी नाही आणि सत्यापासून कधीही पळू नकोस. मनोजवर विश्वास ठेव आणि पूजावरही. ती योग्य वेळी तुझ्या पाठीशी उभी राहील. पत्र वाचताना माझे डोळे भरून आले. मी पूजेकडे पाहिलं. आता तिच्याबद्दल माझ्या मनात असलेले अनेक गैरसमज दूर झाले होते. ती माझ्याजवळ सरकली आणि म्हणाली, सूरज, त्या दिवशीपासून मला माहीत होतं की एक दिवस तुला सगळं सांगावं लागेल, पण मला भीती होती की सत्य कळल्यानंतर तू माझ्यावर विश्वास ठेवशील की नाहीस. मी शांतपणे म्हणालो, तू मला सत्य सांगितलंस एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. इतक्यात खाली पोलिसांच्या गाड्यांचा आवाज आला. पूजाने आधीच सगळे पुरावे पोलिसांकडे पाठवले होते. तो अनोळखी माणूस पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. काही महिन्यातच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि माझ्या पप्पांच्या मृत्यूच्या मागचं सत्यही समोर आलं. ज्यांनी हे सगळं घडवलं होतं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. मनोज दादांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले, सूरज, मला माफ कर. तुला इतकी वर्ष अंधारात ठेवावं लागलं. मी त्यांच्या पायाला हात लावला आणि म्हणालो, दादा, तुम्ही मला लपवलं नाही, तुम्ही मला वाचवलं. त्या दिवसानंतर माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. मी दुकानात काम करत राहिलो, पण दादांनी माझं शिक्षण पुन्हा सुरू केलं. काही वर्षांनी मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पूजा आणि माझ्यातही एक सुंदर नातं निर्माण झालं. मात्र आम्ही घाईघाईने कोणताही निर्णय घेतला नाही. आम्ही आधी एकमेकांना समजून घेतलं आणि मग कुटुंबाच्या संमतीने आयुष्याचा निर्णय घेतला. माझ्या पप्पांनी माझ्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रेम, विश्वास आणि सत्य यापैकी एकाची निवड करावी लागते. पण मला त्या दिवशी एक गोष्ट समजली, खरं नातं तेच असतं जे अंधारातही आपल्याला हात सोडत नाही. आणि माझ्या आयुष्यातील त्या रहस्यमयी प्रवासाचा शेवट एका सत्यानं झाला ज्याला मी माझं नशीब समजत होतो. त्यामागे माझ्या पप्पाचं प्रेम, मनोजदादांचा त्याग आणि पूजाचा विश्वास दडलेला होता. मित्रांनो, ही होती सूरजच्या आयुष्यातील एक रहस्यमय आणि भावनिक कहाणी. कधीकधी सत्य उशिरा समोर येतं, पण जेव्हा येतं तेव्हा आयुष्यभराचे मिश्र प्रश्न एका क्षणात मिटवून जातं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.